राहाता तालुक्यातील राजनगाव खुर्द येथील प्रगतिशील शेतकरी समर्थ जनार्दन गाढवे हे आज आपल्याकडे त्यांच्या 2 एकर कोथिंबीर पिकाचं बियाणं खरेदी करण्यासाठी आले होते। इथे आल्यानंतर कोथिंबीर पिकावरती डिटेल चर्चा झाली आणि कोथिंबीर लागवडीच्या अगोदर तण व्यवस्थापन कशा पद्धतीने करायचं आहे, कोथिंबीरीचं बियाणं हे 24 तास भिजत ठेवणं का गरजेचं आहे, त्याच्यावर बीज प्रक्रिया कशा पद्धतीने करायची आहे, तसेच कोथिंबीरीची पहिली फवारणी, दुसरी फवारणी कशा पद्धतीने कोणत्या प्रकारच्या बुरशीनाशकांचा वापर करायचा आहे आणि कोथिंबीर पिकाचं उन्हापासून संरक्षण कसं करायचं आहे, ती पिवळी पडू नये म्हणून कोणत्या उपाययोजना करायच्या आहे, या सर्व विषयांवरती इथे दादांसोबत डिटेल चर्चा झाली। शेतकरी मित्रांनो, त्यांनी आज आपल्याकडून 2 एकर साठी कोथिंबीरीचं बियाणं खरेदी केलेलं आहे। त्यांना जे बियाणं अपेक्षित होतं किंवा पाहिजे होतं ते घेण्यासाठी आज 40 किलोमीटरचा प्रवास करून ते आपल्याकडे आलेले आहे। मित्रांनो, व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगू इच्छितो, आपल्याकडे इथे अशोका A5, त्यानंतर रामशेष, ग्रीन गोल्डची 225, सुहासिनी या सर्व प्रकारच्या कोथिंबीरीच्या व्हरायट्या उपलब्ध आहे। तुम्हालाही तुमच्या कोथिंबीर पिकाचं बियाणं जर खरेदी करायचं असेल तर जे बियाणं तुम्हाला हवं आहे ते बियाणं उपलब्ध करून आपण तुम्हाला देणार आहोत। त्यामुळे कोथिंबीरीचं बियाणं खरेदी करण्यासाठी नक्कीच भेट द्या आपल्या साईनाथ कृषी सेवा केंद्राला। आपला पत्ता आहे संगमनेर लोणी रोड, वडगाव पान, तालुका संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर आणि मोबाईल नंबर आहे 9922 944 269। शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा, फॉलो करा, शेअर करा। धन्यवाद दादा।